नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे। त्यांच्यासोबत 71 खासदारांनी मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। यामध्ये केरळमधील एकमेव खासदार सुरेश गोपी यांचा समावेश आहे। मात्र आता ते पद सोडण्याची शक्यता आहे। शपथविधी समारंभानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, मला लवकरच या पदावरून मुक्त करावं। सुरेश गोपी म्हणाले, मी मंत्रीपद मागितलं नाही। मंत्रीपद सोडण्याचं कारण सांगताना ते म्हणाले, मला लवकरच यातून मोकळं केले जाईल अशी आशा आहे। सुरेश गोपी हे पार्श्वगायक आहेत। छोट्या पडद्यावरही ते सक्रिय असतात। ते म्हणाले की मी चित्रपट साईन केलेत, मला ते पूर्ण करायचेत। मी त्रिशूरचा खासदार म्हणून काम करेन। त्यामुळे आता गोपींच्या भूमिकेवर पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने केरळमध्ये प्रथमच आपलं खातं उघडलंय। सुरेश गोपी यांनी त्रिशूरमधून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि ही निवडणूक जिंकून त्यांनी इतिहासात आपलं नावही नोंदवलंय। या जागेवर भारतीय कम्युनिस्ट पक्षानं व्ही.एस. सुनील कुमार यांना उमेदवारी दिली होती। त्यांचा सुरेश गोपी यांनी 74,686 मतांनी पराभव केला। लोकसभा खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी सुरेश गोपी 2022 पर्यंत राज्यसभेचे खासदारही होते। त्यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली। सुरेश गोपी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा असून अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये ते दिसलेत। याशिवाय त्यांनी अनेक टीव्ही शो देखील होस्ट केलेत। सुरेश गोपींनी चित्रपटाचं कारण देत माघार घेतली खरी, पण यावर आता पक्ष काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे।